नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय श्रीराम। आज रामनवमी आहे, सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा। आपण सगळेजण मुंबई पोलीसच्या तयारीमध्ये जोरदार बिझी आहोत आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये जीके जीएस टॉपचे प्रश्न विचारले जातात आणि म्हणूनच आपण दररोज तुमच्यापर्यंत क्वालिटी प्रश्न पोहोचवतो आहे। आज आपण जीके जीएस मध्ये वन लाइनर क्वेश्चन पाहणार आहोत, तेही महत्वाचे पुरस्कार याबद्दल। चला बघूया। 60वा ज्ञानपीठ पुरस्कार 2026 कोणाला मिळाला? महत्वाचा प्रश्न आहे। उत्तर आहे आर बैरामुत, हे तमिळचे लेखक आहेत। आता ज्ञानपीठ पुरस्कार भारतातील साहित्य क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार। आपल्याला माहिती आहे हा फक्त भारतीय आणि भारतीय लेखकांनाच दिला जातो। हा पुरस्कार आपल्या भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये असणाऱ्या 22 भाषा या भाषेमधील वेगवेगळ्या लेखकांना, त्या लिखाणांना दिला जातो आणि 2013 पासून इंग्रजीचा त्यामध्ये समावेश झालेला आहे। इंग्रजीच्या लिखाणाला सुद्धा आता हा पुरस्कार दिला जातो। आपल्याला माहिती पाहिजे की 1961 ला ज्ञानपीठ पुरस्कार सुरू झालेला आहे। आपल्या अकॅडमीचं नाव ज्ञानपीठच आहे। त्यामुळे बघा 1965 ला पहिला पुरस्कार शंकर कुरूप यांना प्रदान झाला। आता प्रश्न विचारला जाऊ शकतो की महाराष्ट्रातील पहिला पुरस्कार कोणाला मिळाला ज्ञानपीठ पुरस्कार? सो ते आहेत वि.स. खांडेकर 1974 ला, त्यानंतर विवा शिरवाळकर, त्यानंतर विंदा कारंदीकर आणि शेवटी भालचंद्र नेमाडे हिंदू समृद्ध जगण्याची अडथळ 2014 ला मिळाला होता। म्हणजे महाराष्ट्रातील आतापर्यंत किती व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? उत्तर आहे 4 व्यक्तींना। चला पुढचा प्रश्न बघूया। 2026 चा हिंदी साहित्यातील अकादमी पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? साहित्य अकादमी। उत्तर आहे ममता कालिया। 1951च्या आसपास हा पुरस्कार सुरू झालेला आहे। फार जुना पुरस्कार आहे। 2026 मध्ये जो आता रिसेंट मधला साहित्य अकादमीचा, हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे, ममता कालिया यांना मिळालेला आहे। चलो पुढे। फ्लॅश कादंबरीसाठी 2025 चा बुकर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? सो उत्तर आहे डेव्हिड स्लाजे। बुकर पुरस्कार हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा साहित्य क्षेत्रामधला अतिशय महत्वाचा पुरस्कार मानला जातो। पुढे आपण पाहूया 2025 चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणाला मिळाला? आता पहा, बुकर पुरस्कार वेगळा आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार वेगळा। आंतरराष्ट्रीय बुकर म्हणजे काय की जर एखाद्या भाषेमध्ये एखादी कादंबरी किंवा एखादा ग्रंथ लिहिलाय, मग तो कुठल्या का भाषेतला असेना, पण त्याचा अनुवाद म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन परत इंग्रजी भाषेमध्ये झालेला आहे आणि मग त्यातून त्याची प्रसिद्धी झालेली आहे, अशी जर एखादी कादंबरी असेल तर त्या लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दिला जातो। आणि उत्तर आहे बानू मुश्ताक। भारतीय सुद्धा अनेक लेखकांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळालेला आहे। पुढे प्रश्न पाहूया। 2025 साहित्याचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? मित्रांनो, लास्लो क्रान्सहोरकाई यांना हा पुरस्कार मिळालेला आहे। आता नोबेल पुरस्कार अतिशय महत्वाचा विषय, कारण नोबेल पुरस्कार अल्फ्रेड नोबेल जे फार मोठे एक विद्वान होते, एक मोठे लेखक होते, एक मोठे तत्वज्ञ होते, त्यांच्या स्मृतीर्थ हा पुरस्कार दिला जातो। खरं तर 1895 ला तरतूद झाली आणि 1901 ला नोबेल पुरस्कार पहिल्यांदा वितरित झाले। नोबेल पुरस्कार हे किती क्षेत्रासाठी वितरित केले जातात हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे। त्याचं उत्तर आहे 6। भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, त्यानंतर मग तुमचा साहित्य आहे आणि शांतता आहे आणि अर्थशास्त्र आहे। 6 क्षेत्रांमध्ये हा नोबेल पुरस्कार दिला जातो। परवा पुण्याच्या पेपरला प्रश्न आलेला, भारतातील पहिले नोबेल पुरस्काराचे विजेते कोण? रवींद्रनाथ टागोर हे उत्तर होतं। 1913 ला त्यांना हा पुरस्कार मिळालेला। सी.व्ही. रमन पण आहेत, पण ते 1930 ला त्यांना तो मिळालेला आहे। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आणि बारकावे, तुमचा एक एक मार्क महत्वाचा आहे, लक्षात ठेवा। चला पुढे जाऊया। 2025 मध्ये 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला दिला गेलेला आहे? म्हणजे याच्या अगोदरचा 60वा तर आपण पाहिला, आता 59वा पाहिलं। विनोद कुमार शुक्ला हे नाव आहे। बघा, ज्ञानपीठ बद्दल आपण ऑलरेडी माहिती घेतलेली आहे। पुढे जाऊ आपण। 98व्या ऑस्कर अवॉर्ड 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? ऑस्कर अवॉर्ड आपल्याला माहित आहे चित्रपट सृष्टीमधला सगळ्यात महत्वाचा अवॉर्ड। अमेरिकेतून दरवर्षी त्या ठिकाणी तो प्रसारित केला जातो। वन बॅटल आफ्टर अनदर हा एक चित्रपट आहे, तो सर्वोत्कृष्ट ठरलेला आहे। चलो 79व्या बापता
ब्रिटिश अकॅडमीचा हा पुरस्कार आहे. ब्रिटिश अकॅडमी, याला ब्रिटनचा ऑस्कर असं सुद्धा बोललं जातं. ठीक आहे, म्हणजे ऑस्कर प्रमाणेच असणारा ब्रिटिश अकॅडमीचा पुरस्कार आहे. तो सुद्धा वन बॅटल आफ्टर अनादर या चित्रपटाला मिळालेला आहे. आता बघा, 79व्या बाफ्ता अवॉर्ड मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट ठरलेला भारतीय चित्रपट कुठला, तर तो आहे बंग. लक्षात ठेवा, बंग चित्रपट आहे आणि फरहान अख्तर त्याचे दिग्दर्शक आहेत. प्रश्न येऊ शकतो, हा प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे, कारण भारतीय चित्रपट आहे ज्याला बाफ्ता पुरस्काराने सन्मान मिळालेला आहे. पण बाफ्तामध्ये कॅटेगरी कुठले हे पहा, ते महत्वाचं आहे. सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट. ओके, पुढचा प्रश्न, 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 55वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला? आपल्याला माहित आहे, भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक हे दादासाहेब फाळके आहेत आणि त्यांच्या नावाने चित्रपट सृष्टीमध्ये दरवर्षी पुरस्कार प्रसारित आणि प्रदानित केले जातात. त्यामुळे हे पुरस्कार महत्वाचे असतात. सो या वर्षीचा जो आहे मोहनलाल विश्वनाथन यांना मिळालेला आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? ओके, 12th फेल हा पुरस्कार आहे, हा चित्रपट आहे. पुढे बघा, 11व्या अजंठा एलोरा चित्रपट महोत्सवामध्ये पद्मपाणी लाईफ टाइम अचीवमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला? उत्तर काय आहे पहा, इलैया राजा. नाव आहे इलैया राजा. मित्रांनो, हे प्रश्न तुम्ही फक्त पाहत नाही आहात, तुम्ही ऐकत पण आहात आणि तुम्ही वाचत पण आहात. म्हणजे 3 इफेक्ट घेऊन हे प्रश्न तुमच्या समोर मी मांडतोय. माझा हेतू काय आहे, तर प्रश्न ऍज इट इज तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत. बऱ्याच जणांना वाटतं की नुसत्या पीडीएफ जर सरांनी दिल्या आणि आम्ही जर नुसत्या वाचल्या तर काय होईल, त्याने गोष्टी लक्षात एवढ्या राहणार नाहीत जेवढ्या या पद्धतीने राहतील. आणि पीडीएफ सुद्धा तुम्हाला मिळत आहेत आपल्या ज्ञानपीठच्या ऍपवर. तुम्हाला दररोज आम्ही हे सगळे स्टडी मटेरियल देतोय. व्हिडिओ तर बघायचाच आहे, पण ऍप पण डाउनलोड करून घ्यायचा आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला आपली लिंक आहे ऍपची, ज्ञानपीठ अकॅडमीची, आणि त्या ऍपवर तुम्हाला हे सगळं स्टडी मटेरियल फ्री मटेरियल मध्ये अवेलेबल आहे. चला, वेळ न घालवता पुढचा प्रश्न बघूया. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये गोल्डन ग्लोब्स होरायन्स अवॉर्ड मिळवणारी अभिनेत्री. उत्तर आहे आलिया भट. आलिया भट, लक्षात राहू द्या. पुढे 2026 मध्ये अशोक चक्रने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? शुभांशु शुक्ला. नाव लक्षात ठेवा. अशोक चक्र मिळवणारे पहिले अंतराळवीर कोण? शुभांशु शुक्ला. शुभांशु शुक्ला हे कोण आहेत? अंतराळवीर आहेत. हेही लक्षात राहू द्या. पुढे, भारत सरकारने 2026 मध्ये एकूण किती पद्म पुरस्कार? आपल्याला माहित आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो भारतरत्न आहे आणि त्याच्या नंतर आपले पद्म पुरस्कार आहेत. पद्म पुरस्कारामध्ये 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पद्मभूषण, पद्म विभूषण आणि पद्म पुरस्कार. ठीक आहे, आता पहा, याचं उत्तर आहे 131. किती पद्म पुरस्कार 2026 ला? 131. ठीक आहे, 2026 मध्ये कोणत्या अभिनेत्याला मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात आला? धर्मेंद्र सिंह देओल यांना, धरमपाजी यांना दिलेला आहे. 2026 मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? रोहित शर्मा. लक्षात घ्या मित्रांनो, खूप महत्वाचा प्रश्न आहे. 2026. पुढे बघा, प्रजासत्ताक दिन 2026च्या परेडमध्ये कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला? अवघा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. आणि चित्ररथ काय होता? गणेशोत्सव, गणपती बाप्पा मोरया. चला पुढे, पंतप्रधान मोदींना कोणत्या देशाने 2025 मध्ये ऑर्डर ऑफ ओमान हा सर्वोच्च पुरस्कार दिलेला आहे? अर्थातच ओमान. आपल्याला माहित आहे, ओमान आणि ओमानच्या शेजारी असणारा इराण आणि या दोघांच्या मध्ये असणारी सामुद्रधुनी हर्मोजची सामुद्रधुनी आहे. आणि तिथूनच आता आपल्याला मिळणारा एलपीजी बंद झालेला आहे आणि आमचा कार्यक्रम प्रचंड अवघड झालेला आहे. हरकत नाही, पण आमच्या साहेबांना असे वेगवेगळे पुरस्कार मिळत असतात. परंतु या पुरस्काराने कितपत आपलं भागणार आहे माहित नाही. विषयांतर करायचं नाही, पुढे जायचं आहे. चला, फिफा मेन्स प्लेअर ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मित्रांनो, फिफा वरती बऱ्याचदा पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे. फिफा वरती 100% प्रश्न विचारला जातो. ओके, सो 2025 मध्ये मेन्स प्लेअर ऑफ द इयर हा ओमान्स डेम्बेले यांना मिळालेला आहे. ओमान्स डेम्बेले.
पुढे बघा, फिफा वुमेन्स प्लेअर ऑफ द इयर क्रीडा क्षेत्रामधला हा सर्वोच्च पुरस्कार मानला जातो, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा फिफा पुरस्कार. लक्षात ठेवा, बऱ्याचदा हाही प्रश्न आलेला आहे, फिफा पुरस्कार कशाशी संबंधित आहे, कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे क्रीडा क्षेत्र. लक्षात घ्या. ठीक आहे, चला याचं उत्तर बघा, एताना बोन माती हे उत्तर आहे. पुढे लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट अवॉर्ड 2025 मध्ये स्पोर्ट्समन ऑफ द इयर कोण ठरले? आर्मंड मोंडो डुप्लांटिस. तुम्हाला वाटेल की असे प्रश्न येतात का? 2021 चा मुंबई पोलीस भरतीचा पेपर बघा, तुम्हाला मास्तरचे शब्द आठवतील. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर प्रचंड प्रश्न विचारले होते. मित्रांनो, मुंबई आहे, मुंबई जगातल्या टॉप पोलिसांच्या युनिट मधलं एक महत्वाचं युनिट आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे मुंबईला आपण एकदम अपडेटेड राहिलं पाहिजे. म्हणूनच तर आम्ही धडपडतोय, तुमच्यासाठी धडपडतोय. कमेंट पण करा जरा, नुसतं बघू नका, नुसतं झपाझप बघताय, पण टपाटप कमेंट करा. चला पुढे. आणि व्हायरल झालं पाहिजे, मास्तर व्हायरल झाला पाहिजे. लक्षात घ्या, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? पटापट शेअर करायचंय, कारण क्वालिटीचा माणूस क्वालिटीचे प्रश्न देण्याचा प्रयत्न करतोय. पुढे घ्या बघा, लॉरियस अवॉर्ड 2025 मध्ये स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर आहे सिमोन बाईल. उत्तर आहे सिमोन बाईल. डिसेंबर 2025 मध्ये प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणा मिळवणारा क्रिकेटपटू कोण? वैभव सूर्यवंशी. बघा, वैभव सूर्यवंशी पट्ट्याला पुरस्कार मिळालाय, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. माहिती होता, ऐकला होता, नव्हता ना? म्हणूनच लेक्चर बघायचं. लक्षात घ्या, 2025 मध्ये कोणाला ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड ने सन्मानित करण्यात आले? अभिनव बिंद्रा. लक्षात ठेवा, 2025 चा विषय ताजा तवाना विषय आहे. ऑलिम्पिक ऑर्डर इन गोल्ड माहिती होतं का? अजिबात नव्हतं, पण आता माहिती झालं. अभिनव बिंद्रा. पुढे जाऊया. चला, 2025 चा कर्नल सीके नायडू लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड कोणाला मिळाला? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवा, कर्नल सीके नायडू लाईफ टाइम अचिव्हमेंट. ओके, सचिन तेंडुलकर. पुढे बघा, 74वी मिस युनिव्हर्स 2025. मिस युनिव्हर्स 2025 कोण ठरली? याचं उत्तर आहे फातिमा बॉस. कोण ठरली? फातिमा बॉस. मिस वर्ल्ड 2025 चा किताब कोणी जिंकला? उत्तर आहे ओपाल सुचाता सुवांगसरी. ठीक आहे, प्रश्न काहीही विचारले जाऊ शकतात, विचारणाऱ्याला आपण अडवू शकत नाही, पण आपण कुठेतरी पाहिलेलं असेल, कुठेतरी ऐकलेलं असेल, तर ते बरोबर प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहिल्यावर डोक्याला क्लिक होतं. म्हणून पाहणं, ऐकणं गरजेचं आहे. चला पुढे 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 बघा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 कोण ठरली? मिस युनिव्हर्स इंडिया भारतातली मनिका विक्रम ठरली. कोण ठरली? मनिका विक्रम ठरली. मिसेस युनिव्हर्स 2025 चा किताब कोणाला मिळाला? उत्तर आहे सेरी सिंग. कोणाला मिळाला? सेरी सिंग. 2026 चा चांग क्रेंडल मानवतावादी पुरस्कार कोणाला मिळाला? हरिप्रिया अरविंद आणि आर व्यंकटेश यांना मिळाला. लक्षात ठेवा, मुद्दा काय बघा, चांग क्रेंडल मानवतावादी पुरस्कार कोणाला मिळाला? महत्वाचा विषय आहे. चला पुढचा प्रश्न. 2026 चा जागतिक शिक्षक पुरस्कार ग्लोबल टीचर पुरस्कार कोणाला मिळाला? तर उत्तर आहे रुबल नागी यांना मिळाला. याच्या अगोदर हा पुरस्कार आपल्या भारतामधले जे दिसले टीचर आहेत सोलापूर जिल्ह्यामधले, त्यांना हा पुरस्कार ऑलरेडी मिळालेला आहे. म्हणजे दुसरे भारतीय, आतापर्यंत भारतात किती लोकांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला हा जर प्रश्न आला, उत्तर आहे दोघांना मिळाला. एक दिसले आणि हे. या ग्लोबल टीचर अवॉर्डची जी काही रक्कम आहे फार मोठी आहे. आणि या रुबल नागी ज्या आहेत, या विशेष करून स्लम एरियामध्ये, झोपडपट्टीमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. झोपडपट्टीमध्ये वेगवेगळे चित्र, वेगवेगळे पिक्चर रेखाटून त्यांचा हेतू काय आहे की गरजू गरीब ज्यांना शक्य नाही पैसे घालवणं, त्या लोकांना, त्या पोरांना, त्या पोरींना, त्या लेकरांना शिक्षण द्यायचं काम करतात रुबल नागी. आणि त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे, हा ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेला आहे. खूप महत्वाचा विषय आहे. शिक्षण क्षेत्रातला हा ऑस्कर मानला जातो. खूप मोठा पुरस्कार आहे मित्रांनो. ठीक आहे, एक शिक्षक या नात्याने मला अभिमान वाटतो. ठीक आहे, मला सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या कृपेने कुठंतरी कधीतरी एखादा चांगला पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा आहे. चला, 2025 शांततेचा नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? मी सांगितलं की शांतता नोबेल पुरस्कार एकूण 6 क्षेत्रासाठी दिला जातो. प्रश्न आलाय बरं,
प्रश्न आलाय, खालीलपैकी कुठल्या क्षेत्रासाठी नोबेल पुरस्कार मिळत नाही, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पर्याय, आणि जर त्याच्यात चित्रपट हा पर्याय आला तर चित्रपटासाठी नोबेल पुरस्कार नाही, त्याचं उत्तर चित्रपट ठरेल. मग कोणाकोणासाठी नोबेल पुरस्कार? रसायनशास्त्र आहे, भौतिकशास्त्र आहे, त्यानंतर शांतता आहे, त्यानंतर वैद्यकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे. ठीक आहे, अशा बऱ्याच विषयावरती नोबेल पुरस्कार त्या ठिकाणी दिला जातो. बघा, ब्रॉडकास्ट सोल्युशन तंत्रज्ञानासाठी 2025 चा स्कॉच पुरस्कार कोणाला मिळाला, कोणत्या संस्थेला मिळाला? ओके, सी डॉट संस्थेचं नाव आहे, सी डॉट स्कॉच. ओके, स्कॉच हा काय ब्रँड नाही बरं का, हे बाळांनो लक्ष द्या, सी डॉट. ओके, सी डॉट या संस्थेला मिळाला. पुढे, संयुक्त राष्ट्र सरचिटणीस पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? मेजर स्वाती शांता कुमार. कोणाला मिळाला? मेजर स्वाती शांता कुमार यांना मिळाला. चला, 2025 मध्ये किती तरुणांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आला? 20 तरुणांना. किती तरुणांना? 20 तरुणांना देण्यात आला. 2025 चा जागतिक अन्न पुरस्कार, वर्ल्ड फूड प्राइज, हा पण एक पुरस्कार असतो. माहिती होतं याच्या आधी? नव्हतं, पण आज माहिती झालं. कोणाला मिळाला? ओके, मारियांगेला हंगेरिया. ठीक आहे, ब्राझील ब्राझील ब्राझील, ला 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 ला, बरोबर आहे की नाही? चला पुढे. हा, चला, पेंटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 म्हणून कोणाची निवड झाली आहे? रवीना टंडन. रवीना टंडन. ओके, देण्यात घ्या. पेंटा इंडिया पर्सन ऑफ द इयर, पेंटा इंडिया पर्सन ऑफ द इयर. पुढे, युनेस्को प्रेस स्वातंत्र्य पुरस्कार 2025 कोणत्या वर्तमानपत्राला मिळाला? ला प्रेन्सा निकाराग्वा. ओके, इथलं ते वर्तमानपत्र आहे. स्वच्छता पंधरवडा पुरस्कार 2025 मध्ये प्रथम पुरस्कार कोणाला मिळाला? परादीप बंदर प्राधिकरण यांना हा मिळालेला आहे, या प्राधिकरणाला मिळालेला आहे. पुढे, प्रतिष्ठित बघा प्रित्झकर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? उत्तर आहे लियू जियाकुन, चीन मधल्या आहेत, त्यांना हा मिळालेला आहे. 2025 चा चॅम्पियन ऑफ द अर्थ हा पुरस्कार मिळवणारी भारतीय व्यक्ती कोण? सुप्रिया साहू. कोणाला मिळालेला आहे? सुप्रिया साहू. पुढे, 2025 चा शास्त्र रामानुजन पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ हा यांना मिळालेला आहे. पुढे, वैयक्तिक श्रेणीमध्ये 2025 चा संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? वर्षा देशपांडे यांना मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, 2025 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती? उत्तर आहे एज्युकेटेड गर्ल्स. उत्तर आहे एज्युकेटेड गर्ल्स. व्हीआयपी क्वेश्चन आहे. ओके, व्हीआयपी क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. एज्युकेटेड गर्ल्स 2025 चा रॅमन मॅगसेसे खूप महत्वाचा विषय आहे, आणि मिळवणारी संस्था आहे एज्युकेटेड गर्ल्स. ठीक आहे, पुढे बघा, 2025 चा गणितातील प्रतिष्ठ एबेल पुरस्कार कोणी जिंकला? उत्तर आहे मासाकी काशिवारा. उत्तर आहे मासाकी काशिवारा. चला, शेवटचे 2 प्रश्न. कोणत्या भारतीय संस्थेला 2025 चा डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अवॉर्ड मिळाला? लक्षात घ्या बरं, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन लय महत्वाचा विषय बाळांनो, लय महत्वाचा. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय. आरबीआय ची स्थापना कधी झाली? पटापट कमेंट करून सांगा मला, आरबीआय ची स्थापना कधी झाली? आणि आरबीआयचे सध्याचे म्हणजे आपले गव्हर्नर कोण आहेत? देशाचे गव्हर्नर कोण आहेत हे पण पटापट सांगायचं लगेच. चला, पटपट कमेंट करायला विसरायचं नाही बरं. हा, बघा आता, प्राणी कल्याणासाठी ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड मिळवणारे पहिले आशियाई कोण? लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे अनंत अंबानी. आपल्या सगळ्यांना माहित आहे, माधुरी नावाची हत्तीन आणि महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वनतारामध्ये गेली तेव्हा अख्खा महाराष्ट्र हळहळला. आणि ही वनताराची जी संस्था आहे, प्राण्यांसाठी पक्ष्यांसाठी काम करणारी संस्था आहे. आणि अनंत अंबानी यांचं काम प्रचंड मोठं आहे. नावासारखा अनंत काम करणारा हा पट्ट्या आहे अनंत अंबानी. ओके, आणि प्राण्यांच्या कल्याणासाठी काम करणारा ग्लोबल ह्युमॅनिटेरियन हा जो अवॉर्ड आहे हा त्यांना मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 50 प्रश्न तुमच्या समोर आले. काही प्रश्न तुम्ही कधीच न पाहिलेले वाटले असतील, अनेकांना वाटलं असेल खरंच हे येईल का, पण जर आलं ना तर वातावरण टाईट होऊ नये म्हणून. खरं आहे, हे सगळे पुरस्कार देत असताना मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही पोलीस भरतीची स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर दिवसातले 5-10 मिनिटं काढून हे व्हिडिओ बघा.
कारण या महाराष्ट्रामध्ये महान टेबल क्रीडापटू कोण हा प्रश्न विचारला जाणार नाही. हा एका नालायक माणसावर प्रश्न आहे, हा प्रश्न विचारला जाणार नाही. महाराष्ट्रातील तरुणांना माझं आव्हान आहे, तुम्ही जर स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे बाळांनो दुर्लक्ष करू नका. तुमचा एक एक मार्क तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या यशाकडे घेऊन जात आहे. म्हणून हे व्हिडिओ व्हायरल होणं गरजेचं आहे. चला परत भेटूया उद्या. आणि दुसरी गोष्ट जाताना आठवण करून देतो की तुम्ही सर्वांनी आपलं ज्ञानपीठ अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायला विसरू नका, कारण त्या ऍप मध्ये डेली अपडेट तुम्हाला मी देत आहे. परत भेटूया. जय हिंद.